या स्टोर्स मध्ये ना थोडंसं कॉमन होऊन जातं, जसं जुडिओचं होतं ना तसं होऊ शकतं. ते जे ओळखत नसेल त्यांना मी सांगतो कोण आहे काय. रिलायन्स स्मार्टच्या इथं आता नवीन लाईट लागलेले आहे, तिथं आम्ही याला 70% होते, मला 71% होते आणि याला 72% होते. काय घ्यायचे रे आपल्याला? लोंगी बडा काय तुला? नाक गोळ्या घ्यायचे, जाऊ दे तुझे बॉम्ब घेतले. कुठे फरक घ्यायला आलो आम्ही आता. एकाशी निघतात किती रे? 1500 वाटे ना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. मी जयेश पाटील. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. पहिले तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला भरभराटीची आणि आनंदाची जाऊ. तर चला, आजचं प्लॅनिंग असं आहे, आज आम्ही आलो एक शॉपिंग करायला. शॉपिंग तर सर्व झालेली आहे, पण कुर्ता घ्यायचा बाकी होता. आणि आज आम्ही आलो इथं रिलायन्स स्मार्टमध्ये. नो प्रमोशन्स, फक्त बघायला आलो आहे की इथं आहे का नाही. कुर्ता आम्हाला घ्यायचा होता. आपल्यासोबत आहे शुभम आणि विनीत. शुभमला तर तुम्ही ओळखतात, शुभमच्या लहान भाऊ आहे विनीत. बघूया आता. ते बघा भाई, हे आहे नवीन रिलायन्स स्मार्ट, आत्ता स्टार्ट झालेलं अंमळनेरमध्ये. ग्रोसरी पण आहे आणि कपडे पण आहेत. आज बघा भाई, मी अजून तर काही घातलेलं नाही आहे, फक्त एक स्वेटशर्ट टाकून घेतलं आहे. आणि संध्याकाळी तर आपण धमाका करेंगे. फटाके पण फोडणार आहे, तुम्ही पण फोडा जोरदार. चला हो, पहिला ट्राय शुभमने केलेला आहे, पण काही आवडलेलं नाही आहे. कुर्ता काही भेटत नाही चांगला. आणि दुसरा इश्यू असा होऊन जाईल की मार्केटमध्ये ना एकसारखे कुर्त्याचे लोक दिसतील, असं वाटेल ते की सर्वांनी इथूनच घेतलेलं आहे. हे असं या स्टोर्समध्ये ना थोडंसं कॉमन होऊन जातं, जसं जुडिओचं होतं ना तसं होऊ शकतं ते. म्हणून चला आम्ही चाललो आता दुसऱ्या स्टोअरमध्ये. आणि आमची लेजेंड ॲक्टिवा शुभम किती दिवस दुरुस्त केली हिला? अनगिनात. तर 15 दिवसात दुरुस्तीला टाकलेली राहते ही, पण आज पण चालू आहे डायरेक्टली. आपलं ते ब्रेक दाबून गाडी स्टार्ट करून दाखवतो ना. हो, ही गाडी कोणाला घेऊन जायची आहे त्याला इथं घेऊ शकता, कारण इथल्या चावी बिवी असा काही विषय नाही बरं. हे बघा, हो दिवाळीची गर्दी. अरे वा, लाईट लागून गेले आपण आल्यानंतर. खरे नाही, आपण आल्यानंतर लाईट लागून गेले. काय म्हणशील शुभम, दिवाळी काय जेव्हा कशी? फोन लावतो दादू भाऊ ना, फोन लावतो. दादू भाऊ काय येत नाही यार. आणि चला, दादू दादांचं बी आगमन झालेलं आहे. काय काय आलाय गौरव? काहीतरी घेशील ना? मला काय वाटतं कुर्ता अरे नाही भाई. हे पाय हो, ट्राय करणं चालू आहे. शुभम कसं आहे दाखवतं. आणि मी बघा काहीच थोडीशी मोठी वाटते मला. बात तर सही आहे. दादू तू पण ट्राय करणं? नाही. 2 hours later. चला भाई, घेतला गेला घेऊन. आता येऊन गेलो. हा भाऊ गायब होऊन गेला होता आणि याच्यामुळे जास्त वेळ लागला. 2 तास लावून दिले भाऊने. आमच्या तर अर्ध्या तासात होऊन गेलं होतं. विनीतच्या सर्वात आधी होऊन गेला होता. दाखवतो तुम्हाला कसा आहे त्याचा. शुभम इला धुवायची का आता? शुभम इला धुवेल आणि मी इला वॉशिंगला घेऊन चाललोय आता पल्सरला. आता थोडासा फ्रेश बिश होतो, गाड्या बी धुतो आम्ही. चलो मिळते बात. होने के बाद कुछ ऐसी दिख रही है, एकदम मस्त. तो चलो भाई, दोनों गाड़ियाँ क्लीन हो गई. पल्सर भी और डिस्कवर भी घर पे नहीं वॉश की, क्योंकि घर पे नहीं हो सकता था, बहुत थोड़ी ज़्यादा मेली हो गई थी, तो बाहर लेके गए. लेकिन बाहर का एक नंबर ही नहीं लग रहे थे, क्योंकि बहुत ज़्यादा भीड़ थी हर जगह. तो दादा अलग जगह गया था डिस्कवर लेके, मैं अलग जगह था पल्सर लेके. तो दोनों गाड़ियाँ वॉश हो गई. और i20 तो हमने कल ही वॉश करके रखी थी, क्योंकि आज ये कोई भी एंगल से पॉसिबल नहीं होता था. और इसको भी घर पे ही वॉश कर लिया था, क्योंकि क्या है कि बाहर भी नंबर नहीं लग रहे थे और इतना रुकना पड़ रहा था. वेटिंग इतनी ज़्यादा थी कि इतना हमारे पास टाइम भी नहीं था. अंदर भी बहुत कुछ चीज़ें जो दिखाने की अभी बाकी है, देखते अगर टाइम मिलता है तो दिखाता हूँ, नहीं तो फिर रेडी होके सीधा आपको मिलेंगे बाहर. कुछ नया करेंगे, लेकिन चलो मिलते हैं आपको बाद में रेडी होके. चला गाईज, आपण झालोय आता पूर्णपणे रेडी. फ्रेश होऊन गेलो, सगळे काम आवरले गेले घरात. बाकीचं मग मम्मी ते पूजा करताय, दादा पण आहे. आणि आता मी निघालोय पहिले मंदिरात जायला. तर पहिले मी आता लोकेशला पिकअप करतो, शुभमला पिकअप करतो आणि मग पहिले मंदिरात दर्शन घेऊ, कारण की मंदिरात जायचं राहिलंय आज.
आणि मग त्याच्यानंतर बघू आज काय करायचं इथं. मी तसं फटाके फोडत नाही, पण यावेळेस आहे प्लॅनिंग फटाके फोडायची. हे 3-4 जण म्हणताय की फोडू. तर चला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला भरभराटीची आणि आनंदाची जाऊ. तर तुम्ही चॅनलला नवीन असणार तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. येणारे ब्लॉग तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि पुढचा ब्लॉग एन्जॉय करा. आपले लोकेश बडगुजर आलेले आहेत. तुम्ही बरेच जणांना ओळखत नसणार, जे ओळखत नसतील त्यांना मी सांगतो हा कोण आहे काय आहे. हा खूप दिवसानंतर चमकलेला आहे आज, म्हणून आज जरा जास्तीच चमकतोय. त्याला पहिले शुभमला पिकअप करतो मग सांगतो याच्याबद्दल कोण कार्यकर्ता याचा. काय रे लोकेश काय म्हणतो केव्हा आला? अरे 27 ला घरी 27 चा आलाय तू 27 आणि आज तारीख काय? एक पाहिला भाऊ 27 चा आलेला आहे. आज 1 तारीख आहे आणि आज फोन उचलतोय. माहिती का नाही जमत भाऊ अजून जॉबला बी लागलेला नाहीये आणि तेवढ्यात भाऊ म्हणता की Struggle चालू आहे. स्ट्रगल लय स्ट्रगल आहे लाईफ मध्ये. आम्ही ज्याचा काही म्हणजे सोनाने खाणच कोणी ठेवले. आज दुपारी घेतलेला कुर्ता या हा कार्यकर्ता छपऱ्यात येत होता आम्हाला, म्हणून याला काही घेता आला नाही कुर्ता. जळगाव जाणार होता म्हणे, गेला तर काही नाही. आता तेच सांगितलं जायचं होतं. 1 नंबर दिसतोय पण कुर्ता. खरं का? हा मग आवडला का? लय भारी दिवस. पण टुचत नाही करे मधून. नाही ना रे टुचत नाही म्हणून तर घेतला. हा तुला रे जे मला पण नीट होतं. जाऊ मंदिरामध्ये. मंदिरात जाऊन आलो आम्ही, दर्शन घेऊन आलो 3 जण. आता आम्ही फोटो काढायला आलेलो आहे. 2च दिसत आहेत पण मी दिसतोय का? नाही फोटो काढायला आलोय. फोटो शूटला जागा शोधत होतो. रिलायन्स स्मार्टच्या इथं आता नवीन लाईट लागलेला आहे, तिथं आम्ही आलो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. येते म्हणणं दादा शुभमचा आणि याला तर काही माहित नाही या कार्यकर्त्याला. आता फटाक्या फोडायचा काय प्लॅन आहे रे? आणायचे का नाही? हितेश बडगुजर पण आलेले. हॅपी दिवाळी. हैप्पी दिवाली भाई लोग. आपले हितेश दादा बडगुजर पण आलेले आणि आपले गौरव दादा पण आलेले. हॅपी दिवाळी. याला तुम्ही भेटले आणि मागून याचे चेडे चालूच राहतील. अवघड सुधराव नाहीये पण एक भाऊ वाढायला आहेत सध्या. विक्रमगडला जॉबला लागलेले आहेत. काल पार्टी दिलेली. हा ना पार्टी दिलेली भाऊनी पार्टी दिली. आम्ही पार्टीचा ब्लॉग शूट नाही करू शकलो, जरा काही घाईत होतं म्हणून. पण जवळपास 3 दिवस ना रे, 3 दिवस केक कापलेले. फोटो टाकून देईल मी ते 3 दिवसांचे. सलग 3 दिवस कापलेले. 2 केक. विनीत ते कापले होते का एवढे? नाही ना देखतो केक काप केक. हो आता काय करायचंय? फटाके फोडायचे का नाही? फटाके घ्यायचे का नाही? मग खूप दिवसानंतर जमलेले आज सर्व जण आपले. योगेश बडगुजर आलेले, हितेश बडगुजर आलेले. रोल नंबर 1 होता, रोल नंबर 2 होता आणि याच्या काही फिक्स नव्हता. 21, 22, 23 हा 21 हा 22 आणि 23, 24 जे येते बाहेर जरा आउट ऑफ रेंज येते. आणि 10वी मध्ये ना सांगतो मला याला 70% होते, मला 71% होते आणि याला 72% होते. आणि 12वीला पण जवळपास असेच होते आमचे. 70, 71, 72 एकाच गाडीवर आम्ही फिरायचो. सारखे टक्के आम्हाला पडलेले होते. संकेत दादा महाजन यांचे पण आगमन झालेलं आहे. भाऊ लेट झाले थोडेसे. दणदणीत आगमन. भाऊंसाठी फटाके लावले होते पण ते काय रे दादू पुढे गेले फटाके. संपले फटाके. A few moments later. हे बघा ही अंमळनेरचे फटाके स्टॉल यावर्षी इथं लावलेले आहे. फार मोठं आहे, खूप सारे दुकान आहे तिथं. मग मोठं कोणते घ्यायचे? सुतळी बॉम्ब आणि हे घ्यायचे आपल्याला. काय घ्यायचे रे भाऊ? घ्यायचे काय ते सांग रे. सद्दाम. तुला काय घ्यायचे? आपल्याला लोंगी फटाके घ्यायचे. तुला नागगोळ्या घ्यायच्या. नागगोळ्या. मला नागच घ्यायचे डायरेक्ट. खूप सारं बार्गेनिंग केल्यानंतर शेवटी फायनली घेतले. काय काय घेतलंय गौरव आपण? काय शॉर्ट घेतले? काय शॉर्ट काय घेतले राजू? काय रे अजून? सुतळी बॉम्ब घेतलेत. फोटो जाऊ दे. सुतळी बॉम्ब घेतलेत. उडणार कोण आहे? आम्ही आपण थोडेजण मिळून फोडू. बार्गेनिंग लेवा देवा बोला बरं.
निम्मे करा ना थोडे तो काल 50 रुपये कचरेच करी काम करतो 350 म्हणे आम्ही आणले म्हणे तो 750 वरून 350. ते गाडी घरी ठेवून बाईक घेतो जेवण करून 15-20 मिनिटांमध्ये मग दमागे करू. मजा येईल. तन्मय शेट पण आलेले. तन्मय बोरसे हो तन्मय हॅपी दिवाळी. 11:36 झालेले. कलाकार काय करतो रे तू? काढलं नाही यार. निघत नाही का? टेरेस वरती आलेलो आहे. स्काय शॉट लावतोय पहिले आम्ही. काय चालू होतं कुठे हो कधी जाय हा फोटो? अरे काय ना अरे आपण ते स्काउट गाईडचं ते रे इमॅजिकाला गेलो होतो तिथलं. हा लागला भाई. लोकल लोकल निघाला रे. आपले चांगले माहिती आपले काय हो आपले माझा आहे त्याच्यातला एक कुठे गेला? गेलेला आहे तोच तर फोडला तू. नाही ना रे. चांगला काढ रे. हा काढ. हा बघू आपण आता कसं आहे. हे 3 जसेच तसे का? म्हणजे हा लोकल निघाला आहे का? हा म्हणतात हे असं होतं. एक मिनिट दाखव जयेश नाही असं होता का रे गुड्डू? हा तोच होता हा तोच होता. चला भाऊ हा लोकल दिसतोय साला वादबीत नाही होणे रे. नाही बुवा ते लोकल बॉम्बला पगार व्हायला जीवांना झाला लागलं रे. सर्व लोकल निघाले रे. अरे भाऊ हा फुटेल भाई. जोरात फुटेल. चांगला फुटेल. अरे काय लोकल चालले रे सर्व. मध्ये सर्व फटाके ऑलमोस्ट लोकल निघाले. 5 शॉट घेतले आम्ही. काय चालले चले चलो बाय बाय भाई. चलो 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 बाय 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 बाय. हॅपी दिवाळी. भेटू उद्या सकाळी. पहिले 3 शॉट आपले फेल गेलेले. 3 एक नंबर कुठं आहे का रे? बघून गेला बघून गेला. कॉन्सन्ट्रेट. जो पोडीत त्याची इज्जत जाईल म्हणे फटाका फुटत नाही म्हणून. रेकॉर्ड करायचा होता. रेकॉर्ड झालाय का? रेकॉर्ड झाला. शेवटचा सीन होऊन गेला. शेवटचा सर्व सीन होऊन गेले. शुभम भाऊनी घेतलेले सर्व फटाके पुस्ती निघाले. सर्व स्काय शॉट जे होते काय पर्यंत पोहोचलेले नाही. आणि जो शेवटचा होता त्याला लाट मारून किती पडून गेला. आता आम्ही गल्लीच्या कॉलनीच्या बाहेर निघालेलो. तिथे जास्त शांतता होती जरा. बॉम्ब फोडायची. हे बघा पल्सर चकाचक दिसते आज धुतल्यानंतर. अगरबत्ती विसरून गेले आणि मॅच बॉक्स विसरून गेले. ते 2 लोक गेले घ्यायला. आता विनीत आणि संकेत. मजा येऊन गेली पण सर फ्लॉप निघाले. एक पण चांगला निघाला नाही स्काय शॉट यामुळे. The next morning. चला भाई आलोय आता ब्रेकफास्ट करायला. काल आपला ब्लॉग एंड करायचा राहून गेला. चला ब्रेकफास्ट करू आणि पुढची प्लॅनिंग सांगू. 8 hours later. कालचे फ्लॉप गेले होते. इकडनंच घेतलेले होते. इथं एक कोपऱ्यात दुकान आहे तिथून खरे फ्लॉप गेले होते. आज परत घ्यायला आलोय आम्ही. आता कसे निघतात बघू. किती रे 15 शॉट आहे ना. नाही निघेल का चांगला मग एकदम 15 शॉट वरती जाऊन. हर्षल तर नव्हता. करू आता बघू. हर्षल तर नव्हता काल. आता हर्षल पण आहे. गौरव चालला गेलेला आहे. त्याला बघू आता ट्राय मारून बघू कसा निघतो. चांगले शॉट. माता की जय. चामुंडा माता की जय. आता आम्ही 2 जण आलोय. कार्यकर्ता बसला इथं पल्सर वरती. नितेश आणि हर्षल तन्मयला घ्यायला गेले आणि विनीत येतोय संकेत सोबत. ते आल्यानंतर आपण याला फोडू. जर चांगला निघाला तर बेस्ट. नाही तर मग डायरेक्ट पुढच्या दिवाळीला आपल्याला शॉट्स बघायला भेटतील. ते स्काय शॉट्स बघू. चला करू ट्राय.
या मागच्या कार्यकर्त्याला घ्यायला गेलेले होते, झोपेतनं उठून आलेला वाटतं का रे. बीडी बॉम्ब इथेच साठी आणलेला आहे. इथेच फोड रे बीडी बॉम्ब. मला नाही येतो, मी बिडीला हात नाही लावत कधी. अरे पण बॉम्ब तर फोड. हा दाखव बिडी बॉम्ब आहे का, दाखव रे. दाखव रे. हे फुटला बघ पहिला. अरे गाडीत फोडशील रे. काय रे फुटत नाहीये काय रे. काय तुझ्या बोलला ना मी बोललो ना इथेशला फोडताय तो. इथेश प्रो आहे बीडी बॉम्ब फोडण्यामध्ये. नाला गाडी जवळ फेकताय. तिघ पण आलेले. संकेत भाऊ काय यार आपला मूनबॉल. काय आहे मूनबॉल. काय भानगड काय भानगड रे. मूनबॉल आहे रे. फक्त ते इट इज अटकला. जाऊ दे सांगून दे पूर्ण मराठीत सांगून दे. काही नाही असंच लहान मुलांच्या खेळण्याच्या एक वस्तू आहे मूनबॉल म्हणून. बघा इथं माले थांब रे. मला एक बॉम्ब लागेल ना. असा डायरेक्ट. धैर्य असता. चला भाई 15 शॉट गाडीवर चिल्ला लावून द्यायचा का. गाडीवर चिल्ला लावून इथे सद्दाम. कालपेक्षा बरं होतं. बेस्ट होतं. अजून बॉम्ब घ्यायला आलो होतो मी आणि हर्षल आलेलो होतो. अजून किती तीन बॉम्ब घेतले अजून सद्दामचे. आम्ही तुम्ही पाहिलंच असेल फोडत होतो. हातात घेऊन फोडत होतो. एक काळ होता लहानपणी की आम्ही कागद लावून सुनफुंदऱ्या लावून फोडायचो आणि आता हातात घेऊन वरती फेकतोय. आणि जसं जसं वरती जास्तीत फोडतो तशी मजा येत होती. कारण बंद होणार होते आणि आजचाच दिवस फोडणार आहे. नंतर काही फोडणार नाही आपण. उद्या सर्व चालले जाते. मजा येते हर्षल. अरे एक नंबर. हर्षल म्हणत होता काल दिवाळी म्हणजे दिवाळी. काल मी कॉलनीमध्ये कागद लावून फोडत होतो म्हणे. आज हातात घेऊन फेकतोय म्हटलं चल भाई अजून 2-3 बॉम्ब घेऊ आपण. फटाका डायरेक्ट. शॉर्ट्स तर बाजूला राहून गेलेस. काय शॉर्ट्स या सद्दामध्येच मजा येऊन गेली आपल्याला. चला करू मस्ती अजून काय नवीन करता येते. चलो भाई झाले. कालचे पण फोडून झाले, आजचे बी फोडून झाले. काल तर फ्लॉप गेला होता शो आपला, पण आज मजा येऊन गेली. आज 15चा तो स्काय शॉट आणला होता आपण, पण त्यानंतर सुतळी बॉम्बचे 4-5 पाकिट आणले, ते संपले. परत अजून आणले आम्ही अजून 2-3 आणि फोडत होतो. आता रात्रीचे 1 वाजले, सर्व फोडून झालेले. एक एक करत सर्व गेले. आता उरलेले आपल्यासोबत संकेत, विनीत आणि शुभम. भाऊ मजा आली का मग? जोरदार. आता झोपायचंय. अजून आणायचे का? नाही दादा, आता जेवण करून झोपू. लहानपणी आम्ही सुनसुंदरीने आणि असं घाबरत सुतळी बॉम्ब फोडायचो. आज सर्वांनी हवेत बॉम्ब हातात घेऊन सर्व हवेत फोडलेले. या भाऊनी तर वेगळंच सीन केले होते. अजून हात आवरलाच जात नव्हता आणि हा बिचारा शांत होता थोडासा. मला सपोर्ट करत होता. आपले माले दादा हर्षलची गोष्ट करते. हर्षला हातात ओढून ओढून जिथंच आपल्याला तिथं आम्ही लावायला जायचो आणि आमच्यावर फेकून द्यायचे. पण जाऊ द्या, एनिवेज मजा आली खूप जास्त. तर चला सकाळी शुभमला निघायचंय वाड्याला. आम्ही सोडायला जाणार आहे त्याला धुळ्यापर्यंत. बघू जर जमलं तर चलशील का रे? हो नक्की, जमलं तर येईल मी. हा म्हणजे सकाळी काही येऊ.
शब्द देतो मी, शब्द. नो गॅरंटी. काही गॅरंटी नाही. Only चला warranty. guys, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल तर स्टे हॅप्पी, स्टे सेफ. वन्स अगेन हॅप्पी दिवाळी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. बाय बाय.